श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी ज्योती आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये स्त्रियांची मासिक पाळी, विटाळ, सुतक यावर आपले स्वामी महाराजांचे काय मत होते हे मी तुम्हाला सांगणार आहे. मैत्रिणींनो, स्वामींना सुद्धा विटाळ, सुतक या गोष्टींचा प्रचंड राग होता आणि म्हणून स्वामींनी अनेक लीला दाखवून भक्तांच्या मनात असलेला अंधविश्वास, अंधश्रद्धा कशा धुडकावून लावले हे मी आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, अक्कलकोटमध्ये स्वामींचा दरबार भरत असे. रोज लाखो भक्त स्वामी दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये येत असे. स्वामींनी 22 वर्ष अक्कलकोटमध्ये वास्तव्य केले आणि आपल्या कारकिर्दीमध्ये 16 ओहळ्याला कधीच महत्त्व दिले नाही. स्वामींना या गोष्टींची अत्यंत चीड होती, खूप राग होता. मैत्रिणींनो, स्वामींचा दरबार भरल्यावर अनेक भक्त स्वामीचरणी माथा ठेवून दर्शन घेत असे, स्वामींचा आशीर्वाद घेत असे. परंतु जर का एखाद्या बाईला अडचणीत असलेली बाई गर्दीतून दूर बसून आपले दर्शन घेत आहे असे दिसता स्वामी स्वतः उठून त्या बाईकडे जात आणि तिला आपल्या हातांनी प्रसाद भरवत असत. विटाळ या शब्दांचा त्यांना फार राग होता. स्वामी म्हणत, बाई ही आई असते आणि आईचा कधीही विटाळ होत नाही. तुम्ही सगळे हरामखोर आहात. जिने जन्म दिला तिलाच घरातून बाहेर बसवता, असे शब्द स्वामी आपल्या भक्तांना ऐकवीत. मैत्रिणींनो, स्वामींना या सर्व गोष्टींचा प्रचंड राग होता. या संदर्भातली एक गोष्ट आपण ऐकणार आहोत. मैत्रिणींनो, स्वामी भक्त चोळप्पा महाराज आपल्या सर्वांना माहीत आहे. तर गोष्ट अशी आहे की एकदा चोळप्पा महाराजांनी आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा करायचा संकल्प केला होता. रीतीप्रमाणे महाराज पूजेसाठी स्वामींची परवानगी घ्यावी म्हणून मठात पोहोचले. स्वामींना नमस्कार केला आणि नम्रपणे आपल्या संकल्पाबद्दल सर्व काही स्वामींना सांगितले आणि स्वामींची परवानगी मागितली. चोळप्पाचे बोलणे ऐकून स्वामी सुद्धा खुश झाले आणि चोळप्पा महाराजांना म्हणाले, चोळ्या, सत्यनारायण घालतो छान, पण प्रसादाचे जेवण मात्र मी आणणार. स्वामींचे बोलणे ऐकून चोळप्पा महाराज खूप खुश झाले. चोळप्पांनी स्वामींची आज्ञाशीर सावंद्य मानली आणि प्रसन्न मनाने ते घरी परतले. त्यानंतर त्यांनी कुटुंबाशी चर्चा करून पुढील महिन्यातील योग्य मुहूर्त पूजेसाठी ठरवला. पूजेची आता सगळी तयारी करण्यामध्ये संपूर्ण कुटुंब गुंतून गेले. त्यानंतर पूजेचा दिवस उजाडला. प्रसादाची काहीच तयारी करायची नाही म्हणून चोळप्पा महाराजांची मनस्थिती थोडी अस्वस्थ होती. परंतु साक्षात स्वामी प्रसाद आणणार म्हटल्यावर प्रश्नच नव्हता. मैत्रिणींनो, अक्कलकोटमध्ये साळेकर म्हणून स्वामी भक्त होते. पूजेच्या बरोबर 13 दिवस अगोदर साळेकरांचे वडील वारले होते आणि पूजेच्या दिवशीच त्यांचे 13वे होते. इकडे स्वामींना 13वेचे जेवायला कसे बोलावे म्हणून साळेकर द्विधा मनस्थित होते, तर दुसरीकडे चोळप्पा महाराजांची पूजा संपत आली होती. हे पाहून स्वामींनी आपल्या एका भक्ताला पाठवून साळेकरांकडून 13वेचे जेवण मागवून घेतले. ते जेवण घेऊन स्वामी स्वतः चोळप्पाच्या घरी गेले आणि सत्यनारायणाच्या पूजेला स्वामींनी 13वेचे जेवणाचा प्रसाद दाखवला आणि सर्वांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी दिला. सगळे मुकाटपणे जेवले, कारण स्वामींसमोर बोलायची कोणाची हिंमत झाली नाही. मैत्रिणींनो, अशी आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. राधा कसबे नावाची एक स्वामी भक्त होती. एके दिवशी तिच्या मनामध्ये गुरुचरित्र सप्ताह करण्याची तीव्र इच्छा उत्पन्न झाली. अगदी उद्यापासून सुरुवात करावी असा ती विचार करत होती. परंतु तिच्यासमोर दोन अडचणी होत्या. एक म्हणजे दुसऱ्या दिवशी अमावस्या होती आणि दुसरी म्हणजे तिची मासिक पाळी सुद्धा त्याच आठवड्यात होती. त्यामुळे काय करावे या संदर्भात राधा पडली होती. आता काय करावे, यावर उपाय काय करावा असं म्हणून ती विचार करू लागली. शेवटी तिने स्वतः जाऊन स्वामींना विचारायचे ठरवले आणि ती स्वामींकडे पोहोचली. मठामध्ये गेल्यावर स्वामींना नमस्कार करून काही विचारायच्या आतच स्वामी तिच्यावर गरजले. राधे, ही अडचण, आमोशा, हे सगळं तुमच्या लोकांसाठी, आम्हाला याचे काहीच नाही. आमच्याकडे मग सगळे कसे स्वच्छ आणि लखलखीत. गुरुचरित्र सप्ताह वाचन सुरू कर आणि वाचन सुरू करण्याच्या आधी माझ्यासाठी एक पेलाभर दूध ठेवायला विसरू नको. स्वामींचा उपदेश ऐकल्यानंतर राधा तिथून निघून गेले. त्यानंतर स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तिने गुरुचरित्र मांडले आणि रोज पेलाभर दूध सुद्धा ठेवले. तिचे गुरुचरित्र सप्ताह सुरळीत पार पडला आणि उद्यापनाच्या 2 दिवसानंतर तिची मासिक पाळी सुरू झाली.
श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना मार्गदर्शन करताना अशा अनेक प्रकारच्या अंधश्रद्धेवर स्वामी समर्थांनी अशा अनेक प्रकारच्या अंधश्रद्धेवर प्रहार केले. या कलियुगामध्ये चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे तत्त्व पूर्णपणे जाणून होते. म्हणूनच त्यांनी आपल्या रंजल्या गांजल्या भक्तासाठी चमत्कार केले. परंतु प्रामुख्याने त्यांचा भर होता तो म्हणजे समाज सुधारण्यावर आणि समाज प्रबोधनावर. बकऱ्यांचा कोंबड्यांचा बळी देऊन देवाला प्रसन्न करणे त्यांना अजिबात मान्य नव्हते. कुणी खेळण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी हातात पत्ते घेतले तरी देखील त्यांना आवडायचे नाही. दगडाला शेंदूर फासून गोरगरिबांना फसवणाऱ्यांचा तर त्यांनी नेहमीच धिक्कार केला. एकदा तर अशाच प्रकारे शेंदूर फासून देव बनवलेल्या दगडावरच त्यांनी लघुशंका केली. अशा प्रकारे स्वामी अंधश्रद्धेवर कायमच प्रहार करत राहिले. म्हणून मैत्रिणींनो, श्रद्धा आणि विश्वास ही भक्तीची 2 रूपे आहेत. किंबहुना भक्तीमध्ये श्रद्धा आणि विश्वास हे 2 रंग मिसळलेले आहेत. परंतु भक्ती, श्रद्धा, विश्वास आणि अंधश्रद्धा यातील सीमारेखा अतिशय पुसट आहेत. म्हणून आपली श्रद्धा केव्हा आणि कशी अंधश्रद्धेमध्ये बदलेल हे लक्षात सुद्धा येत नाही. म्हणून म्हणतात ना, श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही. फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आहे. व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.